बीआर मार्क गडिंग्लज। बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत। आमचा पत्ता बीआर मार्क, संकेश्वर रोड, गडिंग्लज। गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आज गडिंग्लजला कॉर्नर सभा घेत महायुतीचा साहेब, तुमची महायुती आहे एका, पण गडिंग्लज मध्ये आज एकच चर्चेचा विषय आहे। मुश्रीफ साहेब म्हणतात तिजोरी आमच्याकडे आहे आणि चंद्रकांत दादा परवा आले होते, ते म्हणाले तिजोरीचा मालक आमच्याकडे। या विषयावर बोलण्याची आवश्यकता नाही। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आहे। सन्मान्य मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे। त्यामुळं या संदर्भात बोलण्याची आवश्यकता नाही। लोक सजग आहेत, लोक जागरूक आहेत। आम्ही लोकांना या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। जे प्रश्न असतील ते सोडवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं। साहेब, सगळीकडे युती व्हायला लागले। कागलमध्ये तर न भूतो न भविष्यती असा लोकांच्या डोक्यात सुद्धा नव्हती अशी युती झालेली आहे। भविष्यात मुन्ना साहेब आणि बंटी साहेब यांची युती होईल। ते पहा, राजकारणामध्ये कधी कोणी मित्र आणि कधी कोणी शत्रू नसतं, परंतु आज ती परिस्थिती नाही आहे। आज मी सांगितल्याप्रमाणे मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी या कोल्हापूर जिल्ह्याचा आहे। या जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावरती आहे। महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप राज्यामध्ये आम्ही एकत्रित आहोत। येणाऱ्या 5 वर्षामध्ये या 3 पक्षांच्या वतीनं चौफेर विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं प्रयत्न आहे। ते कार्य सध्या सुरू आहे। काँग्रेसची अवस्था तुम्हाला माहीत आहे काय आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आता काँग्रेस संपुष्टात चाललेलं आहे। तुम्ही बघितलं असेल की परवाच बिहारची निवडणूक झाली, म्हणजे 5 जागा आमदारांच्या त्यांच्या आली, एवढी दुरावस्था त्यांची झालेली आहे। राहुल गांधीजींनी जंग पछाडला, मोठी रॅली काढली, वोट चोरीचा आरोप केला, एका नाल्यामध्ये उडी मारली, सगळं केलं। तीच अवस्था आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही आता जर बघितलं, सगळ्या 13 नगरपालिकेमध्ये नगण्य अशा ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। आणि मी तुम्हाला म्हणजे जाहीरपणानं सांगू शकतो की 13च्या 13 ठिकाणी महायुतीची सत्ता येणार, काँग्रेसच्या हाती काही लागणार नाही। त्यामुळं सध्या तरी कुठली कुणाबरोबर वेगळी युती करण्याचा कसलाही प्रश्न उद्भवत नाही। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।